हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट. मित्रांनो, आज आपण आहोत मोराव या गावाच्या लगत जो समुद्र आहे त्या समुद्राच्या मधोमध गणपती बाप्पाचं हे खूप छान मंदिर, म्हणजे नवी मुंबईमध्ये एकमेव असं मंदिर आहे जे समुद्राच्या मधोमध आहे. आणि तिथे आज वर्धापन दिन आहे आणि वर्धापनाचा हा सोहळा तुम्हाला माझ्या या यूट्यूब चॅनलवर बघायला भेटणार आहे. सो अजिबात व्हिडिओ मिस करू नका, शेवटपर्यंत बघा. आणि खूप छान असं लोकेशन आहे, खूप छान मंदिर आहे आणि आज भरपूर दिवसभर भाविकांची लगबग असणार आहे. त्याचप्रमाणे भरपूर काही ब्लॉगमध्ये बघण्यासारखं आहे. ब्लॉग अजिबात मिस करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सो फ्रेंड्स, फायनली आपला हा खूप छान असा समुद्रामधला प्रवास इथे सुरू झालेला आहे. बघा तुम्ही, आपण झाडांच्या मधोमधून बोटीच्या साह्याने मंदिराकडे चाललेलो आहोत आणि तुम्हाला हे मंदिर दिसत आहे माझ्याबरोबर, गणपती बाप्पाचं खूप छान असं समुद्रामधलं मंदिर. या साईडला अटल सेतूच्या या साईडला गणपती बाप्पाचं मंदिर आणि जर दुसऱ्या साईडला बघायला गेलात तर त्या साईडला NRI कॉम्प्लेक्स आणि NRI कॉम्प्लेक्सच्या पुन्हा एकदा या साईडला गणपती बाप्पाचं मंदिर. असं खूप छान असा हा देखावा. सो मित्रांनो, काही क्षणामध्ये आपण मंदिरामध्ये पोहोचणार आहोत आणि तुम्हाला माझ्याबरोबर गणपती बाप्पाचे दर्शन इथे होणार आहेत. सो फायनली आपण मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहोत. सो फ्रेंड्स, फायनली आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत आणि आता बघा, मंदिरात आपल्याला सर्वांना आतमध्ये जायचं आहे. इथून बोटीतून आता सर्वजण तुम्हाला उतरताना इथे बघायला भेटणार आहेत. हे बघा, अशा प्रकारची लोखंडी सीडी इथे आहे आणि या सीडीवरनंच आपल्याला बोटीमधून उतरायचं आहे. आणि समोर तुम्ही बघताय गणपती बाप्पाचं सुरेख छान असं मंदिर. सो फ्रेंड्स, तुम्ही बघताय माझ्याबरोबर सर्व प्रवासी उतरत आहे आणि आज देखील विनामूल्य सेवा, म्हणजे हा जो प्रवास आहे याचे कोणत्याच प्रकारचे चार्जेस नाही आहेत. आज वर्धापन दिनाच्या दिवशी बरीचशी लोक इथे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आले, तुम्ही बघताय. आणि हे बघा, माझ्याबरोबर दोन 3 झाले आता चिल्ड्रन. म्हणजे नाव सांग, नाव. ओके, तुझं सांग बाई. वेद म्हणजे आपला विशाल भाऊचा मुलगा. हॅलो. आपण बघतोय की गावकऱ्यांनी इथे भरपूर सारे मोदक बनवून घेऊन आलेले आहेत घरातून आणि हे स्पेशली उकडीचे मोदक आहेत जे तुम्हाला
आगरी कोली या समाजामध्ये जास्त बघायला भेटतात किंवा कोकणामध्ये बघायला भेटतील. हे मोदक सर्वांनाच जमत नाही आणि भरपूर क्वांटिटीमध्ये मोदक आहेत. गणपती बाप्पाला आवडणारा जो त्याचा पदार्थ आहे तो मोरावा गावातील गावकरी स्पेशली बनवून घेऊन आलेले आहेत. ही त्यांची गणपती बाप्पावर अशी श्रद्धा आहे. बघा आई आपल्या बरोबर आहेत आणि आई देखील इथल्या स्थानिक रहिवासी आहेत. आई तुमचं नाव सांगा. अलका पाटील आईचं नाव आहे आणि वहिनी पण मोदक घेऊन आलेले आहेत. वहिनी तुमचं पण नाव सांगा. विनंती मन पाटील. बघा गावकरी सकाळपासून इथे गावकऱ्यांचं येणं जाणं आहे. तसंच कंटिन्युअसली बोटी देखील येत आहेत आणि आपण जेव्हा इथून बाहेर पडू निकिता पाटीलला आम्ही ओळखतो. हां आणि जसे आपण मंदिरातून बाहेर पडू आणि जसे बंदरावर जाऊ तिकडे महाप्रसादाची देखील सोय आहे. इथे देखील जेवण शिजत आहे. आज वर्धापन दिनाच्या दिवशी इथे खूप लगबग असणार आहे आणि हे जे ठिकाण आहे ते मला वाटते नवी मुंबईमध्ये एकमेव असं ठिकाण आहे जिथे समुद्राच्या मधोमध गणपती बाप्पाचं हे सुंदर मंदिर आहे. तो मंडळी आपण मोदकाची चव घेतलेली आहे. खरंच स्वादिष्ट आहे मोदक आणि मी जसं सांगितलं हे उकडीचे मोदक आहेत आणि उकडीचे मोदक खरंच खूप स्पेशल आहेत. सो गणपती बाप्पाचं जेवण आलेलं आहे म्हणजे गणपती बाप्पाचं नैवेद्य आलेलं आहे. तुम्ही बघताय बघा पूर्ण ताट भरलेलं आहे आणि खीर पण आहे याच्यामध्ये. आपल्या सारसोला गावातील ब्लॉगर देखील इथे आलेले आहेत. तिची देखील उपस्थिती इथे झालेली आहे. व्हिडिओ चालू आहे YouTube वर. सो फ्रेंड्स आता सध्या मी मंदिराच्या शेजारी एक सिटिंग अरेंजमेंट आहे. बाजूला थोडासा एरिया आहे बसण्यासाठी तिथे आहोत आणि बघा खूप छान अशी हवा येते आणि आपल्या बरोबर महिला मंडळ आहे. तुम्ही कुठून आहात? दिवाला गावातून आलेले आहेत. पहिल्यांदा आलात की दर संकष्टीला इथे येतात आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो दर संकष्टीला इथे येण्याचा जो प्रवास आहे बोटीचा तो विनामूल्य कोणत्याच प्रकारचा चार्ज घेतला जात नाही आणि हे जे ठिकाण आहे हे खरंच बघण्यासारखं आहे. नवी मुंबईमध्ये एकमेव असं जे ठिकाण आहे ना गणपती बाप्पाचं मंदिर जे समुद्राच्या मधोमध आहे खूप छान आहे. आणि तुम्ही काय सांगाल गणपती बाप्पाबद्दल? तुम्हाला काही प्रचिती वगैरे? आवड आहे आम्हाला वाटतं का वाटते जेव्हा मंदिर बांधला तेव्हा मला इथं वाटतंय म्हणजे असं वाटतंय का म्हणजे देवाची कृपाच आहे आमच्यावर. नक्कीच गणपती बाप्पाची कृपा आहे आणि गणपती बाप्पाचं हे जे मंदिर आहे हे खरंच बघण्यासारखं आहे. असं ठिकाण नवी मुंबईमध्ये कुठे तुम्ही बघितलं का? नाही. इथं आम्हाला दर संकष्टीला आम्ही इथं भजन करायसाठी खास आमची इच्छा होती यासाठी. इथं आमची नसली इच्छा तरी देवाची इच्छा करून घेतो देव, पण आम्ही इथं मला भजनासाठी मला बोलवतंय. बघा ही सर्व श्रद्धा आहे गणपती बाप्पाच्या वर सर्वांचीच. म्हणजे फक्त मोरावे गाव नाही तर नवी मुंबईतील प्रत्येक गावकरी इथे आवर्जून येतो संकष्टीला. आणि आज वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाच्या दिवशी सर्वजण आलेले आहेत. तुम्ही जर इथे आला नसाल तर नक्कीच या गव्हाण रेल्वे स्टेशनला जरी आलात तिथून रिक्षाने देखील तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. तुम्ही मोराव्याचं बंदर विचारा आणि बंदरावर तुम्हाला बोटी दिसतील जिथे विनामूल्य तुम्ही इथपर्यंत प्रवास करू शकता. आणि माझ्या अगदी शेजारी या साईडला आतल सेतू आहे. खरंच खूप बघण्यासारखा नजारा आहे. मंदिर बघण्यासारखं आहे. तुम्ही सर्वांनी नक्की या. सर्व दिवाले गावातून आलेलो. बघा दिवाले गावातील गावकरी आलेले आहेत आणि
मला वाटतं अलिबाग पासून मुंबई पासून इथपर्यंत लोक इथे येतात आणि हे मंदिर खूपच प्रसिद्ध झालेलं आहे. खरंच तुम्ही एकदा नक्की इथे व्हिजिट करा. गणपती बाप्पा. चला तर फ्रेंड्स, आपण मंदिराच्या बाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवतो. खूप छान परिसर आहे बघा. सर्व बाजूला, चारी बाजूला समुद्र आणि समुद्राच्या मधोमध हे गणपती बाप्पाचं खूप छान असं मंदिर. माझ्या मागे गाईच भजन मंडळीची तयारी चालू आहे. हे बघा, इथे आता भजन होणार आहे मंदिरामध्ये, मंदिर परिसरामध्ये. आणि बघा अजून एक बोट आलेली आहे. हा प्रवास जोपर्यंत समुद्राला भरती असेल तोपर्यंत हा प्रवास असाच कंटिन्युअसली चालू राहणार आहे. भरपूर भाविक आजच्या दिवशी देखील इथे येणार आहेत. इथे प्रसादाची देखील सोय आणि 2 चिमुकल्या इथे प्रसाद वाटताना आपल्याला दिसत आहेत. आपण जरा त्यांची नावं विचारून घेऊया. नाव सांग तुझं. माही आणि प्रांसी इथे प्रसाद वाटत आहेत. बघा, देवावर ही जी छोट्या मुलांची देखील श्रद्धा आहे. सो फ्रेंड्स, आपले प्रिय मित्र दर्शन देखील इथे आलेले आहेत, जो मोरावी गावातील स्थानिक रहिवासी आहे. बोटीमध्ये सर्वात मागून मला वाटतं आता दर्शनच उतरणार आहे. फायनली दर्शनला चान्स भेटलेला आहे उतरण्याचा. हाय गाईज, बघा सर्वात अगोदर मी अजय लवली असं मला वाटतं ब्लॉगर मध्ये, कारण मी आलो तेव्हा कोणी ब्लॉगर नव्हता. मला 10:30चा टायमिंग दिला होता आणि मी 11:15 पर्यंत बंदरावर पोहोचलो होतो. आणि 9:30 दिलेलं तरी 10:30 पोहोचलोय. आणि ही देखील आपली सहकलाकार ब्लॉगर अशी मल्टी टॅलेंटेड आहे. तुझ्या चॅनलचं नाव सांग. सागरिका मल्टी ब्लॉग. सबस्क्राईब करा नक्कीच. नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मदतीची गरज आहे, तुमच्या प्रेमाची गरज आहे. आणि ब्लॉगर जे असतात ते खरंच खूप मेहनत करतात, खूप धावपळ करतात आणि तुम्ही डेफिनेटली आम्हाला सपोर्ट करणं गरजेचं आहे. सो फ्रेंड्स, या मंदिराचा अजून एक सांगण्यासारखा इतिहास असा आहे, जो मी माझ्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये सांगितला होता. पण या ब्लॉगमध्ये डेफिनेटली तुम्हाला सांगतो, कारण जर कोणी नवीन हा ब्लॉग माझा बघत असेल तर त्याला देखील समजलं पाहिजे की हा जो मंदिर समुद्रामध्ये बांधलेला आहे, या मंदिराच्या मागे, हा मंदिर बांधण्याच्या मागे मोरावा गावातील जे गावकरी आहेत त्यांची खूप मोठी मेहनत आहे. त्या सर्वांनी, जे इथले लोकल मच्छीमार आहेत, त्यांनी सर्वांनी त्यांच्या बोटीमध्ये माल वाहून इथे घेऊन येऊन हे मंदिर बांधलेलं आहे. आणि स्टेप बाय स्टेप या मंदिराची प्रगती होत आहे, म्हणजे जीर्णोद्धार होत आहे असं आपण म्हणू शकतो. कारण जेव्हा मी हा स्टार्टिंगला ब्लॉग बनवला होता तेव्हा फक्त मंदिर होता आणि मंदिराच्या अवतीभोवती असा हा एवढा मोठा परिसर नव्हता. पण आज तुम्ही माझ्या मागे बघताय की बरीचशी उठण्या बसण्यासाठी जागा देखील आज आहे. सो फ्रेंड्स, आपल्याबरोबर आपला प्रिय मित्र दर्शन देखील आलेला आहे आणि तो इथला स्थानिक रहिवासी आहे मोराव्या गावातला. आणि खरंच खूप छान व्यक्ती आहे आणि आपल्याला खूप सपोर्ट करतो, आपल्या चॅनलला वगैरे नेहमी व्हिजिट करतो. सो अशाच सपोर्टची गरज आहे. तुम्ही देखील मला सपोर्ट करा, जेणेकरून मी देखील जी मेहनत करतोय त्याचं फल मला डेफिनेटली एक ना एक दिवशी भेटायला पाहिजे. तू काय बोलशील याच्याबद्दल? काय आमच्या मुरबा गणपतीला येऊन बघा मग समजेल काय पाण्यात कसं गणपती आहे. आणि मोरागावात सर्व मंदिर आहेत, म्हणजे जसं सर्व ठिकाणी जायची गरज नाही. मोरागावात झालं लांगेश्वर मंदिर आहे, इथं मुरबा गणपती आहे आणि साई मंदिर आहे, श्रीरामाचं मंदिर. म्हणजे जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की गावकऱ्यांनी बोटीमधून वाहून माल घेऊन येऊन इथे मंदिर बांधलेलं आहे. आणि जसं आता दर्शन सांगतोय की प्रत्येक म्हणजे देवाचे मंदिर इथे आहेत मोरावे गावामध्ये. याच्यावरनं तुम्ही अंदाजा लावू शकता की मोरावे गावातली जी लोक आहेत त्यांची देवावर किती मोठी श्रद्धा आहे.
सो फ्रेंड्स बघा इथे कांदे पोहेचं वाटप चालू आहे. दिवाल्या गावातील आपल्या ज्या या महिला आहेत त्या कांदे पोहे इथे घेऊन आलेले आहेत. तुम्ही बघताय माझ्याबरोबर कांदे पोहे घेऊन आलेले आहेत वाटण्यासाठी. नाही घ्या नको. हो सर्व कार्य सुसर्वदा सुसर अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया कविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ज्ञानेश कुंडलिकावर देव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव गणपती बाप्पा सद्गुरु साईनाथ महाराज की जय. मूर्ती मोरयाचे बाप्पा मोरया बाप्पा मोरया म्हणना विठ्ठले आवडे आपले कोपर केन्यातले ब्लॉगर आता त्यांची इथे एंट्री झालेली आहे बघा. थोडा उशिरा झालाय ते पण ठीक आहे, काही हरकत नाही. एवढे उशीर नाही झाला अजूनपर्यंत भरपूर काही दाखवण्यासारखं आहे. तुम्ही देखील त्यांच्या चॅनलला सपोर्ट करा. खूप मेहनत घेत आहेत ते देखील. सो फ्रेंड्स आपल्या बरोबर विश्वनाथ आहे जो मोरावा गावातील स्थानिक रहिवासी आहे आणि त्याला बोलता येत नाही, ऐकता येत नाही, पण देवाने त्याला खरंच खूप छान अशी कला दिलेली आहे. त्यांनी हाताने बोटी वगैरे बनवलेल्या आहेत आणि मच्छीमारी करण्यामध्ये देखील तो खरंच खूप एक्सपर्ट आहे. आणि असं म्हणतात ना की देव जर एखादी वस्तू कमी देत असेल तर दुसऱ्या गोष्टी भरभरून देतो. असा हा मल्टी टॅलेंटेड आपला मित्र आपल्यासोबत आहे. नमस्कार. सो आपला हा परतीचा प्रवास आहे आणि खूप छान असं बाप्पाचं दर्शन. तुम्ही जर कधी आला नसाल तर नक्की व्हिजिट करा, कारण हे जे मंदिर आहे ते नवी मुंबईमध्ये एकमेव असं मंदिर आहे जे समुद्राच्या मधोमध तुम्हाला बघायला भेटेल आणि खरंच तुम्हाला हे ठिकाण आवडेल. तुम्ही एकदा नक्की या. आणि बाप्पाच्या वर्धापन दिन सोहळ्याला नक्की भेट द्या. बाप्पाचा पूर्ण महाप्रसाद पण आज वर्धापन दिनाच्या निमित्त आपण इथे आहोत. पण सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की मी मगाशी माझ्या चॅनलवर सांगितले, पण दादाच्या चॅनलवर आता सांगतोय की संकष्टीच्या दिवशी इथे जो आपला प्रवास आहे मंदिरापर्यंत येण्याचा तो फ्री ऑफ कॉस्ट आहे. कोणत्याच प्रकारचा चार्ज इथे घेतला जात नाही. इथले जे स्थानिक गावकरी आहेत त्यांच्या ज्या बोटी आहेत ते तुम्हाला मंदिरापर्यंत घेऊन येतात आणि पुन्हा बंदरावर सोडतात. सो नक्की व्हिजिट करा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या संकष्टीला. सो गाईज तुम्ही बघताय पुन्हा एक बोट आलेली आहे. हा प्रवास जसं मी सांगितलं पुन्हा एकदा सांगतो, जोपर्यंत भरती आहे तोपर्यंत हा प्रवास दिवसभर असाच सुरू राहणार आहे. आणि बघताय तुम्ही आता गर्दी वाढत जाणार आहे स्टेप बाय स्टेप. भरपूर प्रवासी भरपूर भक्तजण इथे येणार आहेत. बघा झाडांच्या मधोमध असा कोकणातला फील खरंच खूप छान. म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही खरंच एकदा नक्की व्हिजिट करा. हे ठिकाण खरंच बघण्यासारखं आहे आणि नवी मुंबईकरांसाठी ही ऑपॉर्च्युनिटी म्हणावी लागेल की हे ठिकाण नवी मुंबईमध्ये आहे. तुम्ही एकदा नक्कीच खरंच व्हिजिट करा.
सो आपल्याला आता बंदरावर जाऊन बघायचं आहे की जेवणाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे. तसा जेवण माझ्या मते ऑलमोस्ट शिजलं असेल, कारण मी जेव्हा आलो तेव्हा सर्व ready झालेलं आहे. झालेलं होतं, पण इथे येण्याची थोडी घाई असल्यामुळे तो शूट मी तेव्हा घेतलेला नाही आहे. पण आता तुम्हाला नक्कीच दाखवतो. आणि जेवढे आज भाविक इथे येणार आहेत त्या सर्वांना इथे महाप्रसादाची सोय आहे डेफिनेटली. चला तर आपण आता काही क्षणामध्ये बंदरावर पोहोचतोय. आणि दरवर्षी मंडळी हा आपला जून मध्ये वर्धापन दिन सोहळा असतो मुरबा गणपतीचा, तर तुम्ही नक्की भेट द्या. दादांनी आठवण करून महाप्रसादाचा दिलं, लाभ घ्या. मी डेट मेन्शन केली नव्हती. 1 जून 2026 ला आपण हा ब्लॉग बनवतोय. जूनचा हा पावसाचा पहिला दिवस म्हणजे या महिन्यातला, आणि खरंच खूप छान अशी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने ही सुरुवात झालेली आहे. बरोबर, नक्की भेट द्या मंडळी तुम्ही. दरवर्षी तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. आणि जसं मी सांगितलं, संकष्टीचा दिवस देखील तुमच्यासाठी आहे. त्या दिवशी देखील तुम्ही डेफिनेटली हे ठिकाण बघण्यासाठी येऊ शकता. आणि आता पावसाळा सुरू होणार, तर ऑगस्ट पर्यंत आपला प्रवास संकष्टीचा जो बंद असेल. बंद असतो सर्व. संकष्टीला इथे बंदी असते पावसामुळे. बाकी पावसाळ्यानंतर पुन्हा सुरुवात होईल तेव्हा तुम्ही व्हिजिट करू शकता. म्हणजे आता शेवटचाच दिवस समजूया आपण. आता पावसाळ्यानंतर तुम्ही इथे भेट द्या. नक्कीच नक्कीच हा शेवटचा दिवस, किंवा जर आता 1-2-4 दिवसांनी संकष्टी वगैरे आहे का, नाही मग संकष्टी नाहीये म्हणजे खरंच दादा बोलले की हा आजचा शेवटचा दिवस आहे बाप्पाच्या दर्शनाला. बाप्पाच्या दर्शनाचा. सो फ्रेंड्स, बघा आपण बंदरावर पोहोचलेलो आहोत. आणि भजन मंडळीने सध्या भजन संपवलेलं आहे मला वाटतं, किंवा थोडा वेळ थांबलेले असतील कदाचित. आणि हे बंदर आहे, खूप छान असं बंदर आहे. आणि इथेच आपल्या महाप्रसादाची देखील सोय आहे. चला तर प्रवासी उतरत आहे आणि काही क्षणामध्ये आपण जाऊन जेवणाची व्यवस्था बघणार आहोत, किती व्यवस्था कुठपर्यंत आलेली आहे. सो फ्रेंड्स, फायनली आपण पोहोचलेलो आहोत जिथे महाप्रसादाची सोय आहे. मी माझ्याबरोबर बघताय सर्वजण इथे महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. म्हणजे आज दिवसभरामध्ये जेवढे भाविक इथे येतील त्या सर्वांच्या जेवणाची सोय, महाप्रसादाची सोय इथे केलेली आहे. आणि दुसरी सांगण्याची गोष्ट अशी की हे जे जेवण आहे हे आगरी कोली पद्धतीचं जेवण आहे. हे जेवण खरंच खूप स्वादिष्ट असतं. ज्यांनी पण कधी खाल्लं असेल, जो आगरी कोळी समाजाचा नसेल, ज्यांनी कधी हे आमचं जेवण खाल्लं असेल, तो डेफिनेटली मला सांगू शकतो की हे जेवण तुम्हाला कसं वाटलं, किंवा तुम्ही कधी खाल्लेलं असेल कोणत्या आमच्या कार्यक्रमामध्ये, तुम्ही नक्कीच सांगू शकता. खरंच खूप छान स्वादिष्ट असं हे आगरी कोली पद्धतीचं जेवण असतं. आणि बघा आई आहेत आमच्या बरोबर, त्या तुम्हाला सांगतील की हे जेवण कसं असतं सांगा आपल्या आगरी कोली पद्धतीचं. म्हणजे तुम्ही व्हेज खा, नॉन व्हेज खा, काही खा, खरंच खूप छान स्वादिष्ट जेवण असतं. आणि त्याच्यामध्ये आमचा कॉमन आगरी मसाला हा थोडाफार ते असतोच. म्हणजे मग ती भाजी असो किंवा ते नॉनव्हेज असो, सर्वांमध्ये आमचा आगरी कोली मसाला असतो. छान असतं आणि छान जेवण. खरंच छान जेवण असतं. तुम्ही कुठेही खाल्लं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. परत एक वेळेला येऊन बघा, कोणी जे आले नसतील त्याही नक्की या. आता सध्या पावसाळ्यामध्ये थोडा हा प्रवास बंद राहणार आहे. दर्शन पावसाळ्यामध्ये नाही होणार, पण पावसाळ्याच्या नंतर संकष्टीच्या दिवशी तुम्ही नक्की इथे येऊ शकता आणि बघू शकता की इथे काय आहे. जे आहे ना ते दुसरीकडे कुठेच नसेल असं. नक्कीच तुम्हाला हे लोकेशन आवडलं असेल. समुद्राच्या मधोमध हे जे मंदिर, आणि इथे आज पूर्ण मोरावा गाव आणि त्याच प्रकारे आजूबाजूच्या 4-5 गावातली लोक इथे सेवेसाठी आहेत. आणि खूप लांबून लांबून भाविक इथे येत आहेत दर्शनासाठी. बाहेरून पण लोक येतात बघायला इथं, खूप लांबून लांबून. चला, यांना आम्ही कुठेतरी बघितलंय, या दोघांना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. मॅचिंग तिघांनी पण मॅचिंग ठरवून केलेली आहे. आम्ही आमचं कालच ठरलं होतं की मॅचिंग करायचे म्हणून. राकेश भोईर एंटरटेनमेंट. चला, इंट्रो मी बनवलेला आहे, दादाला इंट्रो बनवायचा आहे, पण तरी पण आपण पुढे जाऊन बघूया. सो आपल्या बरोबर बघा गावातील मंडळी आहे जे इथे व्यवस्था वगैरे बघतात. तुम्ही काय सांगाल मंदिराबद्दल माहिती? या मंदिराबद्दल मला बरीचशी माहिती आहे, कारण मी या गावात
3/12/79 शाळेवर हजर झालोय आणि तेव्हापासून आजपर्यंत मला जवळजवळ 40-45 वर्ष झाली त्या गावात. त्याच्यामुळं ही माझा गाव जन्मभूमी जरी खोपटा असली तरी कर्मभूमी ही माझी मोरावा आहे. त्यामुळं मी कोणताही कार्यक्रम मोरावाला असल्यानंतर त्या ठिकाणी मी कायमचा येतो आणि त्यांच्या कार्यक्रमात सहभाग घेतो. आणि हे दुसरं वर्ष असेल कारण गेल्या वर्षी गेल्या वर्षी झाली ना, गेल्या वर्षी याची स्थापना झाली आणि हे पहिला वर्धापन दिन असेल, तिसरा वर्धापन दिन असेल या मंदिराचा, की अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे कार्यक्रम पार पाडतात. आणि त्याबद्दल मोरावे गावाचं कधी कोणीही बोललं तरी मोरावा हा गाव एकजुटीचा गाव आहे. आणि या गावामध्ये सगळे लोक एकत्र नांदतात आणि कार्यक्रम असल्यानंतर सगळे एक मुखाने या ठिकाणी येतात आणि सहकार्य करून हा कार्यक्रम पार पाडतात. मी सर्वांचा अभिनंदन करतोय आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ग्रामस्थ मंडळ तर आज आहे बाप्पाचा पूर्वा गणपतीचा वर्धापन दिन सोहळा. तर दादा आपल्या महाप्रसादाची क्वांटिटी किती आहे? 2000 लोकांची क्वांटिटी आहे. हा जेवणाची आहे. तर दरवर्षी आपलं 2-2.5 अडीच. तर आम्ही यावेळेस थोडं लेट झालो म्हणून यावेळेस आपण इथे याच ठिकाणी जेवण हो. तेव्हा ब्रिजचं बांधकाम झालं नव्हतं. तेव्हा मंडळी इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे. हो. ते पण आता कम्प्लीट होत आलंय मेट्रोचं. तर दादा आता किती पब्लिक जेवली आपली? आता पब्लिक जेवली 500-700 पब्लिक जेवली. 40% पब्लिक म्हणजे 500 लोक ऑलरेडी जेवलेले आहेत आणि 2000 लोकांचं जेवण आहे. पण मला असं वाटतं जरी 2000च्या वरती लोक वाढली तरी गणपती बाप्पाच्या कृपेने जेवण कमी पडणार नाही. आणि कमी नाही पडत. गावकऱ्यांची श्रद्धा आणि गणपती बाप्पाचा हा आशीर्वाद आहे की इथे खूप बाहेरून पाहुणी मंडळी देखील आज उपस्थित आहे आणि सर्वजण जेवणाचा लाभ घेत आहे. आणि जसं मी म्हणालो मगाशी की आगरी कोली संस्कृतीचं हे जेवण, खाद्य संस्कृती आपण ज्याला म्हणतो, ती आहे. आणि हे जेवण डेफिनेटली सर्वांना आवडेल. ज्यांनी पण हे जेवण खाल्लं असेल. खरंच खूप टेस्टी असं जेवण. वरण भात आणि भाजी काय आपल्याकडे दादा? भाजी आहे, वाटाण्याची भाजी आहे, चणा डाळ आहे, मिरची आहे, वरण आहे. बघा म्हणजे एक प्रॉपर थाली आहे म्हणावं लागेल. नक्की महाप्रसादाचा लाभ घ्या तुम्ही. या वर्धापन दिन सोहळ्याला या, उपस्थित राहा. आजूबाजूची जी मंडळी व्हिडिओ बघणार त्यांनी सर्वांनी इथे यावे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, मोराव्या गावातील गावकऱ्यांची ही अफाट मेहनत आहे. ही मेहनत तुम्ही तोलू शकत नाही, मोजू शकत नाही, अशी त्यांची गावकऱ्यांची श्रद्धा आणि गावकऱ्यांची मेहनत आहे. त्याने मंदिर उभारलेलं तर आहेच, पण मंदिराची जी वर्धापन दिनाची जी सेवा आहे, जी अन्नाची सेवा आहे, ती देखील इथे आज जोरदार आहे. 2000 लोकांचं जेवण इथे शिजलेलं आहे. दादा बोला मग गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण थोडस जेवण दाखवूया काय याच्यामध्ये डाळ आहे, वरण आहे, डाळ वरण जे तुम्ही म्हणता ते, याच्यामध्ये वरण आहे. भाजीची क्वांटिटी अजूनही जवळजवळ 1500 माणसाचं जेवण आपलं बाकी आहे. म्हणजे अजूनही जेवण हल्लेलं नाहीये. 3-4 वाजेपर्यंत पब्लिक चालूच असते. भरपूर भाजी आहे. बघा प्रत्येक जागेवर चुले तुम्हाला दिसत आहे आणि चुलीवरचं जेवण हे आहे. बघा हे भाजी आहे. अजून तर हा एक प्लस पॉइंट आहे की हे चुलीवरचं जेवण आहे. बघा 1 2 3 4 4 चुले आहेत, 5 टोपं आहेत. म्हणजे फुल ऑन क्वांटिटी मध्ये जेवण आहे. हे चना डाळ ही आहे, चण्याची डाळ आहे, मशरूम चना डाळ, मशरूम चना डाळ आहे. अजून एक भाजी एक्स्ट्रा आहे आपल्याकडे. अजून एक असं जबरदस्त नियोजन आहे. आणि अजिबात कंजूसी नाहीये. बघा अजून सारी मिरची आहे, गायची मिरची आहे. आपल्या आगरी डिश मधली स्पेशल मिरची नाही. पेशंट मिरची. लग्न असू द्या, कुठलाही कार्यक्रम असू द्या. असते आपली. नाही खरंच सांगेन की ही जी खाद्य संस्कृती आहे हिला खूप जुना इतिहास आहे. आगरी खाद्य संस्कृतीला खूप जुना इतिहास आहे असं मी सांगेन. आणि खरंच खूप छान बरं वाटलं इथे आज आलो. वेळेत वेळ काढून इथे आलो आम्ही
आणि हा जो आजचा माहोल आहे तो खरंच बघण्यासारखा आहे. सो फ्रेंड्स, आपण ताईंना विचारूया जेवणाची टेस्ट कशी आहे. टेस्ट कशी आहे जेवणाची सांग. छान आहे. छान आहे जेवणाची टेस्ट. जेवणाची टेस्ट खरंच खूप छान आहे आणि जेवणामध्ये भरपूर व्हरायटी आहे. अजून ताईच्या ताटामध्ये सर्व आलेलं नाही आहे. नाही एक आहे. भाजी आली, डाळ आली. बघा, ही दिवाल्या गावातली आपली मंडळी ही स्वतःहून जेवण वाढत आहे. म्हणजे कोणत्याच प्रकारचा असा इथे गावकरी वगैरे असा काही भेदभाव नाही आहे. सर्वजण पूर्णपणे सहभागी झालेले आहेत. पापड आहे, लोणचं आहे, वाटाण्याची भाजी सगळं आहे. राकेश बोल. हे बोला. आम्हाला खूप आवड आहे. आम्हाला खूप आवड आहे इथे यायला. नक्कीच, कारण ठिकाणच तसं आहे. सर्वजण बघा, तुम्ही माझ्याबरोबर बघताय, पूर्ण जागा गजबजलेली आहे आणि अजून भरपूर मंडळी जेवायची बाकी आहे. 2000 लोकांचं जेवण आधी ते शिजलेलं आहे. हा सोहळा पाहतोय. दरवर्षी आपण हा गणपती बाप्पांचा वर्धापन दिन, मंदिराचा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी अनुभवत असतो. इकडे बघा, मधुकरजी यांचा पंचपती राकेशजी भोळे यांचे इथं शुभागमन, त्यांचे इथं शुभसन्मान स्वागत केले जाईल. राकेशजी भोळे यांच्या माध्यमातून आजचा संपूर्ण सोहळा युट्यूबच्या माध्यमातून कव्हर केला जातोय. अशा दोन्ही युट्यूबर्सनी सहर्ष स्वागत करतोय. दादा पाटील. दादा, तर आपला 5वा वर्धापन दिन सोहळा आहे ना हा, 5 बाप्पाचा. गेल्या वर्षी तर खूप छान व्हिडिओ झालेला, यावर्षी पण छान व्हिडिओ यावर्षी होणार. पण त्याच्यात तर आपल्या मंडळीला थोडीशी आपण माहिती देऊ शकता आपल्या या देवस्थानाची. आपला मुरबादेव मंदिर हा 5व्या वर्षात आता पदार्पण झालेला आहे. 5व्या वर्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी ज्यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केलेले आहे, त्याच्यामध्ये सचिन शेठ घरत यांनी आम्हाला अन्नदान दिलेलं आहे. बाकी आमचे विदेश मात्रे, आमचे प्रणय कोले, तसेच गावातील पूर्ण मंडळी, या लोकांनी जे काही योगदान दिलेलं आहे त्याच्यामुळे आज हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आणि दादा, आपल्या आता 2 पॅसेंजर बोट झाल्या 2 पॅसेंजर बोटी झालेल्या आहेत. आपल्याकडे 100 लाईफ जॅकेट आहेत. देवाची जर कृपा असेल तर पुढच्या वर्षी 2चे 3 लाईफ आपल्या बोटी होतील आणि लाईफ जॅकेट 200 तर येणारच आहेत पुढच्या वर्षी. हे महेंद्र शेठ यांचा शब्द आहे. काही कारणास्तव त्यांच्या ऑफिशियल मिटिंग असल्यामुळे ते आज येऊ शकत शकले नाही, पण त्यांचा MG ग्रुप, महेंद्र शेठ घरत ग्रुप, त्याच्यामधील 10 ते 12 सभासद आले. त्यांचा योग्य त्या रीतीने आपण सन्मान केला. अन्नदान जेवले, पोटभर जेवले, देवाचे दर्शन घेतले आणि ते निघाले. आणि आजपासून संकष्टीला आजपासून बंद उद्या 2 जून पासून 31 ऑगस्ट पर्यंत आपला संकष्टीसाठी बोटी बंद असतील, कारण पावसाला चालू होते. बरोबर. एक सेफ्टी म्हणून आपण एक दरवर्षी सेफ्टी बंद म्हणून ठेवतो ना? बंद ठेवतो, दरवर्षी बंद ठेवतो. आणि जर 31 ऑगस्ट नंतर वातावरण शांत असेल तर आपण लगेच येणारी पुढच्या संकष्टीला आपण बोटी किंवा देवाचे दर्शन संकष्टीसाठी चालू करतो. तर मंडळी, आपल्या या मुरबादेव गणपती देवस्थानाचा वर्धापन दिन सोहळा दरवर्षी साजरा केला जातो मोठ्या माठामध्ये. तर तुम्ही नक्की पुढच्या वर्षी या एक बात करतो की आज सकाळी 3-3:30 वाजल्यापासून आमचे काका तर घरचेच मंडळी आहेत, तसेच काकासोबत गावातील जेवढे पण जेवण बनवणार आहेत त्या लोकांनी 4 वाजता जेवण बनवायला सुरुवात केलेली. घरचं काम सोडून, मच्छीचा धंदा सोडून ते सकाळपासून इथेच आहेत. मला नाही वाटत ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घरी जातील. तर सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही आम्हाला जे वर्धापन दिनासाठी सहकार्य केलं, ते आर्थिकदृष्ट्या का होईना, वस्तू स्वरूपात का होईना किंवा तुमचे श्रमदान का होईना, त्याच्यासाठी मी सर्वप्रथम सर्व मोराळे गावातील ग्रामस्थ, तसेच आपली भजन सेवा झाली, मंदिरावर पण भजन सेवा चालू आहे, तसेच मंडप डेकोरेटर, तसेच वर्धापन दिवसासाठी ज्या लोकांनी आपल्याला पाणी दिलेलं आहे, मला वाटते 100 बॉक्स पूर्ण झालेले आहेत. पुढच्या वर्षी जेव्हा आपण नवीन संकष्टी चालू करू त्याच्या अगोदरच मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद दादा. धन्यवाद दादा, तुम्ही आल्याबद्दल. गणपती बाप्पा मोरया. मोरया.